नमस्कार. हिंदुस्थान पोस्टमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. गेली 32 वर्ष दूरदर्शन, आकाशवाणी आणि इतर अनेक प्रतिष्ठेच्या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करणाऱ्या दादर सांस्कृतिक मंचाच्या अध्यक्षा, रचना स्कूल ऑफ म्युझिकच्या 11 वर्ष प्राचार्य म्हणून काम केलेल्या उत्तरा मोने यांना आज आपण निमंत्रित केलं आहे. उत्तरा, हिंदुस्थान पोस्टमध्ये तुझं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आपल्या दूरदर्शनमध्ये तू गोष्टी गाण्यांच्या या कार्यक्रमाचे 100 भाग केलेस. हो. आता वाचू आनंदे हा कार्यक्रम करते आहेस. अनेक प्रकारची कामं अनेक ठिकाणी तू केलेली आहेस. पण आज ना मी तुला इथे निमंत्रित केलं आहे ते एक उद्योजिका म्हणून. बरं. अरे वा. म्हणजे मला बरं वाटलं मंजिरी की पहिल्यांदा कोणीतरी उद्योजिका म्हणतंय मला. आणि अगदी खरं सांगायचं तर उद्योजिकापेक्षा सुद्धा ना मला तुला उद्योगी म्हणायला आवडेल चांगल्या अर्थाने. कारण मला वाटतं कोविडच्या काळामध्ये तू 500च्या वर फेसबुक लाईव्ह केलीस. हे सोपं नाहीये. खरं. तर तुझ्या मिती ग्रुप म्हणजे मिती ग्रुपची तू व्यवस्थापकीय संचालक आहेस. आणि म्हणून मी तुला आज स्वयंसिद्ध उद्योजकांच्या यशोगाथा या कार्यक्रमात तुला बोलावलेलं. वा. म्हणजे सगळ्यात आधी पुढे जाण्यापूर्वी मुळात हिंदुस्थान पोस्ट मध्ये म्हणजे आपल्या घरात आल्यानंतर कसं बरं वाटतं तसं आहे. त्यामुळे ते खूप महत्वाचं आहे. आणि उद्योजिका म्हणून मला बोलावलंस यासाठी तुझे आभार मानेन. कारण खरंच मला सगळ्यांना सांगावंसं वाटतं, म्हणजे हे घडलेलं आहे की लोकांना असं वाटतं की काहीतरी प्रोडक्शन केलं, काहीतरी वस्तू निर्माण केली म्हणजेच ती उद्योजिका. तर असं नाही. आम्ही अनेक कार्यक्रमांची निर्मिती करत असतो आणि अनेक गोष्टी घडत असतात. त्यामुळे ही निर्मिती करणं हा सुद्धा एक व्यवसायाचा महत्वाचा भाग आणि खूप मोठा व्यवसाय आहे. खरंय. मिती हे नाव का? पहिली गोष्ट. बरं. मिती खरं तर सुरुवात झाली जेव्हा 20 वर्षापूर्वी. तर मिती क्रिएशन असं मूळ नाव. तर मिती हा मराठीतला जो त्रिमिती शब्द आहे त्यातली मिती, त्यामुळे पैलू, आणि क्रिएशन हा इंग्रजी शब्द घेतला होता. तर मिती क्रिएशन म्हणजे एकाच संकल्पनेचे विविध पैलू क्रिएटिव्हली उलगडणारी संस्था म्हणजे मिती क्रिएशन्स असं ते नाव ठेवण्यामागे माझा जो उद्देश होता. कारण विचार तेव्हा तोच केला होता की वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पनांना घेऊन कार्यक्रम करायचे. म्हणजे नुसताच एखादा गाण्याचा कार्यक्रम केला असं ना मी कधीच केलं नाहीये. त्यामुळे कधीही काही कोणता कार्यक्रम करायचा झाला तर एक संकल्पना घ्यायची, त्याचे वेगवेगळे पैलू उलगडायचे आणि ते क्रिएटिव्हली उलगडायचे. हा सगळ्यात त्याच्या मागचा भाग होता. मिती क्रिएशनची सुरुवात कशी झाली? खरं तर तू म्हणालीस तसं 32 वर्ष निवेदनाचं काम चालूच होतं. आपण दोघी बरोबरीने हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे आकाशवाणी असेल, दूरदर्शन असेल, वेगवेगळ्या माध्यमातनं, मग महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सामना, सकाळ, ह्या सगळ्या वर्तमानपत्रातनं सुद्धा मी सातत्याने लिहित होते. लिहिता लिहिता असं झालं की लिहितही होते, निवेदनही करत होते. मग आकाशवाणीतही कार्यक्रम असायचे, दूरदर्शनलाही कार्यक्रम असायचे. आणि ते करता करताना बऱ्याचदा असं व्हायला लागलं की अरे आम्हाला ना हा अमुक कार्यक्रम करायचा आहे, तर तुम्ही त्या कलाकारांना घेऊन याल का? किंवा मग त्याचं थोडंसं नियोजन करायचंय, स्टेज कसं असलं पाहिजे, काय ते कराल का? असं करता करता मी बऱ्याच कार्यक्रमांनाही मदत करायला लागली. पण मग असं लक्षात आलं की अरे हा तर एक स्वतंत्र व्यवसाय आहे. इव्हेंट मॅनेजमेंट हा एक स्वतंत्र व्यवसाय आहे. तर मग आपण त्याचीच सुरुवात करावी असा विचार खरं तर केला. पण मंजिरी कधी कधी काही गोष्टी अशा घडतात ना की ज्या म्हणजे मला असं वाटतं की त्या आपण त्या दिशेने जाणार असतो म्हणून कदाचित त्या घडतात. मला ना एक बाई भेटल्या. आता कोणताही इव्हेंट करायचा म्हटल्यानंतर आर्थिक पाठबळ हे हवं. कारण आपण नुसती कल्पना केली तर होत नाही ना. त्या कल्पनेला साकारण्यासाठी तितकं आर्थिक पाठबळ हवं. तर मग त्या बाई असं मला म्हणाल्या की अगं तू इतके सुंदर कार्यक्रम करतेस, तू त्याच्या मागचा विचार तुझा छान आहे, तर तू ना कार्यक्रमावर कॉन्सन्ट्रेशन कर, मी पैसे आणते. किती छान ना. खरंच मोठी अडचण. हो. मी म्हटलं की अरे वा, असं झालं तर खूपच छान. म्हणून मग मी म्हटलं की ओके आपण असंच करूया. आणि मग आम्ही पहिला कार्यक्रम मी डिझाईन केला, नवे सूर नवे तराणे. हा मिती क्रिएशनचा अगदी पहिला कार्यक्रम. आणि मग त्यामध्ये असा विचार केला होता की आत्तापर्यंत आपल्याकडे म्हणजे शांता शेळके, ग. दी. माडगुळकर, सुधीर फडके हीच सगळी गाणी आत्तापर्यंत येतात. अर्थात ते एक मोठा ठेवा आहे, ते संचित आहे. पण नवीन कलाकारांना आपण कधी ऐकणार?
म्हणून नवीन गायकांसाठी, नवीन संगीतकारांसाठी असा तो मंच म्हणून नवे सूर नवे तराणे झालं. कार्यक्रम ठरला. जून मधले 2 कार्यक्रम ठरले होते, एक 25 तारीख, एक 27 तारीख. आणि तेव्हा ना प्रसादोक अजिंक्य तारा झाला. म्हणजे झी टीव्हीवर तेव्हा सगळे गायक, अभिनेते गायक झाले होते आणि त्याच्यामध्ये प्रसादोक होता. तेव्हा रिझल्ट लागला नव्हता, पण मी प्रसादोकला म्हटलं होतं की ह्या दोन्ही कार्यक्रमात तू असायला हवं. अवधूत गुप्ते होता, स्वप्नील बांदोडकर होता, अमृता नातू, त्यागराज खाडीलकर अशा सगळ्या कलाकारांना घेतलं आणि तो कार्यक्रम करायचा ठरला. 1 महिना आधी झालं असं की त्या बाई म्हणाल्या की मला काही हे जमत नाही. बापरे, पोटात गोळा आला. कारण कार्यक्रम करणं तोपर्यंत मी करत होते, पण पैसा कुठून आणायचा. आणि मग जे काही मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं, बरं ह्या सगळ्या कलाकारांना आपण वेळ दिलीये, तारीख दिलीये, पण मग मनाशी निश्चय केला की नाही, आपण तारीख दिलीये, कलाकारांच्या डेट्स घेतल्यात, कोणालाही असं नाही वाटतं का मग की आपण तारीख घेतली आणि आपण कार्यक्रमच नाही केला. आणि तुला सांगू, 1 महिन्याच्या आत सगळा पैसा उभा केला. बरं 2 कार्यक्रम होते, एक दीनानाथला होता, दीनानाथ नाट्यगृह, आणि एक रवींद्र नाट्य मंदिर. त्या दोन्ही कार्यक्रमासाठी महिन्याभरामध्ये पुरेसे पैसे उभे केले. तुला सांगते, मला त्यातनं काही मिळालं नाही, म्हणजे आर्थिकदृष्ट्या मला 1 रुपया नाही मिळाला, पण त्याचबरोबर एकाही कलाकाराचा 1ही रुपया बुडवला नाही. ही खूप महत्वाची गोष्ट. वाईटातून चांगलं घडतं आणि मिती क्रिएशन्स उभं राहिलं. पण त्यामुळे मी त्या बाईंना धन्यवाद देते की त्या आयत्या वेळी बॅकआउट झाल्या ना, म्हणून मला पाऊल पुढे टाकायचं सुचलं. आणि पुढे मग मिती क्रिएशनची जी काही वाटचाल झाली, मिती क्रिएशन मधनं मिती ग्रुप पर्यंत जी काही मजल झाली, त्यात मग अनेक कार्यक्रम करताना मला आर्थिक पाठबळ कसं उभं करावं याची फार चिंता वाटली नाही. कारण पहिलंच पाऊल जे टाकलं ते यशस्वी झालं आणि त्यामुळे तो एक हुरूप आला, उत्साह आला, आत्मविश्वास आला आणि पुढची सगळी इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या खूप आहेत. बरोबर. पण मग मिती ग्रुप त्यापासून कसा वेगळा आहे? अगदी. आता आपण बघतो तर इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या बऱ्याचदा इव्हेंट म्हटल्यानंतर लग्न, मुंज, वाढदिवस, घरातली फंक्शन्स हे करणारे पण इव्हेंट मॅनेजमेंट म्हणतात. मी ते करत नाही, कारण ते सुरुवातीपासून ठरवलं होतं की आपण सांस्कृतिक क्षेत्रात करायचं. पण सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा बऱ्याचदा गाण्याचे कार्यक्रम करणं, एखादा गीतकार संगीतकार घेणं आणि मग त्याच्यावर कार्यक्रम करणं आणि मग त्याचे प्रयोग करणं, असा एक रूढार्थाने आपल्याला दिसतं. पण मिती क्रिएशनने आतापर्यंत एक संकल्पना घेऊन त्याच्यावर, जसं नवे सूर नवे तराणे, की ती संकल्पनाच अशी होती की नवीन कलाकारांना व्यासपीठ मिळालं पाहिजे. तर प्रत्येक वेळी तसा विचार केला आणि कार्यक्रम तयार करत गेले. म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाच्या मागे जेव्हा हा विचार केला तेव्हा त्यातनं एक चांगली कलाकृती निर्माण झाली. त्यामुळे मिती क्रिएशन हे या दृष्टीने वेगळं आहे, मिती ग्रुप हा या दृष्टीने वेगळा आहे. आज आम्ही इव्हेंटमध्ये आहोत, आज आम्ही डिजिटल मार्केटिंग करतो, आज आमची परफॉर्मिंग आर्ट स्कूल आहे, आज आम्ही ऍडव्हर्टायझिंग मध्ये काम करतोय, आम्ही एक संगीतिका प्रोड्यूस केली, म्हणजे सुवर्ण मराठी ही एक संगीतिका आम्ही निर्माण केली. ह्या व्यतिरिक्त विश्व मराठी संमेलन असेल, मराठी भाषा विषयक कार्यक्रम असतील, अशा अनेक कार्यक्रमांचं जेव्हा नियोजन आयोजन केलं तेव्हा त्या मागे विचार हा असलाच पाहिजे. आणि या सगळ्याच्या बरोबरीने एक सामाजिक भान सुद्धा असलं पाहिजे, हा विचार मात्र अगदी ठाम होता. आणि त्याप्रमाणे म्हणून मला असं वाटतं की मिती ग्रुप इतर ह्याच्यापेक्षा कुठेतरी वेगळा स्टँड आउट करतो. आता तू श्रावण महोत्सव करतेस, तर त्याच्याविषयी दोन्ही मतं असू शकतात, तर याच्यामध्ये सामाजिक भान कसं काय जपलं जातं? त्याच्यामध्ये खूप मोठं सामाजिक भान आहे. म्हणजे मी गेली 10 वर्ष श्रावण महोत्सव करते. सुरुवातीला असं वाटलं होतं की मुळात विचार जो आला त्याच्या मागे हा भाग होता की महिलांना व्यासपीठ मिळावं. बरं, महिलांना व्यासपीठ मिळताना मग काही आपण हल्लागुल्ला, चला धमाल करूया, तो वाला फील मला नको होता. मला असं म्हणायचं की महिला घरी स्वयंपाक करते, कितीही बाई करिअर आणि सगळं करत असली तरी स्वयंपाकघर चुकलेलं नाही. पण मग त्यातही तिच्या हातही कला आहे. आपण म्हणतो ना, म्हणजे दुर्गाबाई म्हणायच्या ना की हातात थोडासा थोडी चव जी असते ती हातामध्ये, म्हणजे प्रेम असलं की त्या पदार्थातही ते प्रेम उतरतं आणि त्या चवीतही ते प्रेम उतरतं. तसं काहीसं असतं की अनेक महिला मी अशा बघितल्या आजूबाजूला की अतिशय उत्तम स्वयंपाक करतात,
पण त्यांच्या स्वयंपाकाला ना कोणी कला म्हटलं नाही. हम्म. तर आम्ही हाच विचार केला की पाककलेला प्रोत्साहन मिळावं यासाठी खरं तर श्रावण महोत्सवची सुरुवात झाली. आणि मग श्रावण महिना सणांचा राजा म्हटलं जातं आणि मग या दिवसात खूप नैवेद्य, घरात सण, सगळे समारंभ, मग वेगवेगळे प्रकार करून बघितले जातात. म्हणून मग महिलांना हे व्यासपीठ मिळावं आणि पाककला स्पर्धेतनं त्यांना काहीतरी हुरूप मिळावा, त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळावं, यातून खरं तर हा श्रावण महोत्सव सुरू झाला. आता याला सामाजिकतेची जोड आणखीन अशी आहे की अनेक महिला या व्यासपीठावर येऊन मोकळ्या झाल्या. घरात त्यांना अनेकदा घुसमटायला होत होतं. म्हणजे पूर्वीच्या काळी असं होत होतं ना की मंगळागौर किंवा हे का असायचे, तर बायकांना एक आउटलेट हवा होता. हा आउटलेट देण्याचं काम श्रावण महोत्सवने केलं. आज 10 वर्षात अशा कितीतरी महिला आहेत. सगळ्यांना काही नंबर मिळणार नाहीये, सगळ्यांना काही बक्षिसं मिळणार नाहीयेत, पण बक्षिसं न मिळालेल्या महिला सुद्धा आवर्जून या श्रावण महोत्सवात सहभागी होतात. कारण ते दिवस त्यांना स्वतःचे म्हणून मिळतात आणि स्वतःसाठी जगता येतं. आणि तुला सांगते, आम्ही जवळपास 10 ठिकाणी म्हणजे मुंबईभरात असेल किंवा पुणा, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ही स्पर्धा घेतो. त्यामुळे त्या त्या प्रांताचा पण एक लहेज आहे ना, तोही म्हणजे आपली खाद्य परंपरा, आपली खाद्य संस्कृती इतकी मोठी आहे, तर ती सगळी खाद्य संस्कृती या निमित्ताने उलगडली जाते. कारण आम्ही एक विषय देतो. म्हणजे पाककला स्पर्धेत असं नाही की तुम्हाला हवा तो पदार्थ करा, आपण एक विषय देतो. मग त्या विषयाप्रमाणे महिला त्याचा विचार करतात. म्हणजे तुला सांगू, ऑगस्टमध्ये साधारण श्रावण महिन्यामध्ये आपली श्रावण महोत्सव असतो, पण जून महिन्यापासून बायकांची सुरुवात होते की यावर्षीचा विषय काय, आम्ही नेमकं काय करायचंय. मिलेट इयर होतं तेव्हा आम्ही मिलेटचा विषय दिला होता, किंवा मका असेल किंवा मूग असतील, बीट असेल, म्हणजे जो महिलांना आवश्यक, आरोग्याला हितकारक असे विषय आमच्याकडनं दिले जातात आणि मग त्यावर विचार केला जातो. महिला ते करतात. आणि कोविडच्या काळातच एक गोष्ट सांगते की जेव्हा पाणी भरलं होतं सगळं, म्हणजे पूर आणि हा सगळा विषय होता, कोकणात पूर आला होता चिपळूणला, आणि आम्ही हे केलं होतं, अनाऊन्स केलं की श्रावण महोत्सवला आम्ही ऑनलाईन घेतली पाककला स्पर्धा, पण आम्ही ऑनलाईन घेतली. आणि तेव्हा आम्ही अनाऊन्स केलं की अमक्या दिवशी ना तुम्ही पदार्थ आम्हाला लिहून पाठवायचे, मग त्याचे फोटो पाठवायचे, मग त्याचे व्हिडिओ पाठवायचे. तर चिपळूण रत्नागिरीतल्या भागातल्या काही महिलांनी असं सांगितलं की आमच्या घरात आत्ता पाणी आहे, आम्हाला पण स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. म्हणजे बघ, म्हणजे परिस्थिती एवढी बिकट होती, पण ते म्हणले की आम्ही खाली गेलो नाही आहोत, आम्ही गच्चीवर आहोत सगळे, आमच्या घरातलं सगळं सामान घेऊन आम्ही गच्चीवर आहोत. तर आम्हाला ना आत्ता ह्या 4-5 दिवसात आम्हाला शक्य नाहीये, तर तुम्ही आमच्यासाठी ती तारीख पुढे करा. आम्ही ती तारीख खरंच पुढे केली, कारण त्यांचा सहभाग महत्वाचा होता. त्या काळात तर ते खरंच गरजेचं होतं, खूपच गरजेचं होतं. आणि जेव्हा ऑनलाईन केली तेव्हा तर असं झालं की आमचे 4 जे परीक्षक होते ते जगातल्या 4 कोपऱ्यात होते. म्हणजे लंडन, अमेरिका, दुबई आणि भारत अशा 4 ठिकाणी जज होते. आणि जे विजेते झाले त्यांच्या रेसिपी त्यांच्या नावाने त्या त्या देशामध्ये आम्ही सर्व केल्या. सो त्यांचं बक्षीस काय होतं, समजा प्रथम क्रमांक मिळालाय, तर त्या प्रथम क्रमांकाच्या नंबरचा जी पाककृती आहे ती पाककृती लंडन, दुबई, अमेरिका, भारत या 4ही परीक्षकांच्या रेस्टॉरंटमध्ये त्यांच्या नावाने आम्ही ती सर्व केली. सो हे वेगळे पण म्हणजे आपण प्लॅटफॉर्म देतो, म्हणजे काय करतो तर त्यांना ते समाधान मिळणं आणि त्यांची पाककृती जगाच्या कोपऱ्यात, जगाच्या एका ठिकाणात जाऊन पोहोचणं, हे महत्वाचं होतं. आणि हे दरवर्षी वाढत राहिलं. नुकताच 10व्या वर्षाचा श्रावण महोत्सव आपण इथेच सावरकर स्मारकात केला. बसायला जागा नव्हती, शेवटी दारं बंद केली, इतकी गर्दी झाली होती. म्हणजे सांगायचा मुद्दा की अनेक महिलांना इथे येऊन मोकळं व्हायचंय, आपली कला दाखवायची. आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा, आज तू उद्योजिका म्हणून मला बोलावलंयस, तर अशा अनेक उद्योजिका यातून उभ्या राहतात. खरंच म्हणजे पहिल्या वर्षी ज्या बायकांनी श्रावण महोत्सव मध्ये भाग घेतला, आज 10व्या वर्षी त्यातल्या अनेकींनी स्वतःचे उद्योग उभे केलेत. वा, किती छान. त्यामुळे त्यांच्या कलेला उद्योगापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं श्रेय थोडंफार नीती ग्रुपला मिळालंय असं म्हणायला हरकत नाही. पण सगळ्यात महत्वाचं सांगू, त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान.
आणि आनंद. आता ही सगळे तुझे उद्योग असं जरी म्हटलं तर ह्याच्यामध्ये तुला तुझ्या लेखाची खूप मोठी साथ असते. अगदी. तो एक अमेय म्हणजे पडद्यामागचा कलाकार आहे. तर त्याच्याविषयी पण सांग. अगदी. मुळात कसं असतं ना की म्हणजे तुलाही माहितीये की तूही स्वतः आपण बाहेर पडतो म्हणजे केवळ घर आणि घरातल्या गोष्टी असं नसतं. तर घराबाहेर पडून आपण काहीतरी करतो तेव्हा घरच्यांची साथ ही खूप मोलाची, खूप महत्वाची असते. त्यामुळे माझा नवरा अरविंद, त्याचं सहकार्य आणि त्याचा एक खूप खंबीर सपोर्ट हा कायम असतो. म्हणजे आज अमेय उभा राहिलाय ना त्याचं अर्ध कारण अरविंद आहे. कारण असं आहे की आज आई बाहेर पडतीये तर ती काहीतरी काम करण्यासाठी बाहेर पडतीये हे रुजवण्याचं काम मी सांगून झालं नसतं. ते दुसऱ्या कुणीतरी सांगणं गरजेचं होतं. ते अरविंदनी सांगितलं. म्हणजे एक छोटीशी म्हणजे किस्सा म्हणायला हरकत नाही. आम्ही सचिन ट्रॅव्हलचं हॅलो प्रवासी म्हणून मी दूरदर्शनला कार्यक्रम करत होते. तर त्याच्यासाठी आम्ही काश्मीरला निघालो होतो. आणि काश्मीरला जाताना असं होतं की अमेय खूप लहान होता. अगदीच 4-5 वर्षाचा होता आणि पहिल्यांदाच मी एवढ्या लहान वयात त्याला 15 दिवस बाहेर जाणार होते त्याला घरी सोडून. अर्थात घरी आजी, काका, बाबा हे सगळेजण होते पण तरी आई नाही हा एक तो फील त्याला होता. आदल्या दिवशी असं झालं की त्याला म्हटलं की अरे 15 दिवस आई नाही. तर तो म्हणला की देवा देवा आईची ट्रिप कॅन्सल होऊ दे. ती बालबुद्धी होती. बाबा इतका चिडला. बाबा म्हणाला तुला चालेल का की तिचं काम कॅन्सल झालं तर? ती कामासाठी जाते, ती फिरायला जात नाहीये. त्यामुळे अरविंदने हे सांगितल्यावर त्याला पटलं. म्हणजे त्या लहान वयात ते योग्य संस्कार होणं किती गरजेचं असतं. आणि ते असल्यामुळे सो ती एक त्याच्या लहानपणात त्याला ती शिकवण मिळाली की नाही आई बाहेर जाते म्हणजे ती काहीतरी कामासाठी जाते. आणि मी त्याला ऑलमोस्ट सगळीकडे म्हणजे रेडिओला घेऊन जायचे, दूरदर्शनला घेऊन जायचे, वेगवेगळे कार्यक्रम करताना मी तिथेही त्याला घेऊन जात होते. त्यामुळे तो ते सगळं पाहत आला लहानपणापासून. आणि त्यामुळे बऱ्यापैकी तो त्याच्या 20व्या-22व्या वर्षी मला जॉईन झाला. आणि आज मिती ग्रुपचा जेव्हा आम्ही म्हणतो की इतकं व्यापक काम जेव्हा चालू आहे तेव्हा त्याच्या व्यवस्थापनाची सगळी बाजू आज अमेय सांभाळतोय. त्यामुळे घरातले हात मिळाले की आपण निश्चित खूप काही करू शकतो. आणि नवऱ्याने सुद्धा VRS घेतली. त्याचीही 30 वर्षाची नोकरी झाल्यानंतर तो पूर्ण वेळ आम्हाला जॉईन झाला. त्याच्यामुळे एक घर पूर्ण व्यवसायात आलं की निश्चितच आपण चांगलं पुढच्या पिढीने आपण सुरू केलेल्या व्यवसायात याच्यासारखा आनंद नसतो. अगदी खरंय, अगदी खरंय. आता मला वाटतं तू रेडिओ एजन्सी पण आहे तुमची. बरोबर. अमेयच्याच नाव. हो. तर त्याचं काम काय असतं? मुळात कसं झालं की मी म्हटलं तसं की रेडिओला जे सिलेक्शन झालं ना त्याचीही फार एक गंमत आहे की ग्रॅज्युएशन झालं आणि मग सर्टिफिकेटही हातात नव्हतं पण निवेदन करायचं हे ठरलं होतं. कारण कॉलेजमध्ये असताना मी खूप निवेदनाचे कार्यक्रम मुळात मी गाणं शिकलेली आहे. त्याच्यामुळे गाण्याचे कार्यक्रम आणि गाण्याच्या कार्यक्रमाच्या जोडीला निवेदन आमचे जयवंत सर आणि माणिक टेंबे अशा आमच्या बाई. तर त्यांची खूप म्हणजे आठवण इतकी येते की त्यांनी कुठेतरी त्या सगळ्याची एक रुजवात केली की हे तू करू शकतेस, हे तुला करता येईल. सुरुवातीला बाई आम्हाला माणिकबाई लिहून द्यायच्या मला सगळं स्क्रिप्ट पहिली 2 वर्ष. नंतर मग मी माझं स्क्रिप्ट लिहायला लागले. माझं लिखाण सुरू झालं. तर हे कुठेतरी सुरुवात होणं गरजेचं असतं आणि एक सपोर्ट मिळणं गरजेचं असतं. त्यामुळे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपल्याला निवेदन करायचंय हे नक्की ठरवलं होतं. गाणं की निवेदन मध्ये मी निवेदन निवडलं होतं. त्यामुळे गाणं थोडंसं बाजूला ठेवलं आणि निवेदन करायचं तर मग आता आकाशवाणी, दूरदर्शन याच्याकडे वळायला हवं. तेव्हाच नेमकं प्रोडक्शन असिस्टंटचे परीक्षा आल्या होत्या आणि जवळपास आम्ही 1700 मुलं या परीक्षेला बसलो होतो आकाशवाणीवर. आणि 1700 मुलांमधनं फक्त 17 जणांची निवड झाली. त्यामध्ये मी होते. आणि मग 17 जणांना आम्हाला अचानक सांगण्यात आलं की तुमची ऑडिशन घेतली जाणार आहे कारण निवेदकांसाठी हवंय. आणि मग त्या 17 जणांची आमची ऑडिशन झाली. त्यातनं 3घांचं सिलेक्शन झालं. त्यापैकी मी एक. बाकीचे 2 मला माहित नाही आता, काही मला वाटत नाही की ते या फील्डमध्ये आहेत. पण मी मात्र 92 पासून आजपर्यंत ते धरून ठेवू शकले ह्याचं एक समाधान वाटतं. आणि त्यामुळे मग तिथे आकाशवाणीवर कार्यक्रम करता करता आणखी एक गोष्ट चांगली झाली की अस्मिता वाहिनीवर मी पहिली 6 महिने केलं आणि त्यानंतर आकाशवाणीचं FM सुरू झालं.
त्या FM ची पहिली अनाउन्समेंट मी केली. त्याच्यामुळे ते रेडिओशी एक ती नाळ जोडलेली होती. आणि मग तिथे एक 2002 साली वगैरे एक ऑप्शन आला. म्हणजे तिथे आम्हाला सगळ्यांना सांगण्यात आलं की तुम्ही पण तुमची एजन्सी सुरू करू शकता, तुम्ही काही स्पॉन्सर प्रोग्राम रेडिओला द्या. मग विचार केला की आपण करूया, कारण एक नेटवर्किंगचं एक ती सवय होती. खूप अनेक लोकांशी आपण जोडले जातो आणि मग आपण तो आर्थिक पाठबळ मिळवण्याची एक तो आत्मविश्वास आला होता. त्यामुळे म्हटलं की आपण हे करू शकतो. आणि मग मी अमेय क्रिएशन नावाने एजन्सी सुरू केली ऑल इंडिया रेडिओला. आजही ती एजन्सी काम करते आणि आम्ही ऑल इंडिया रेडिओला स्पॉन्सर प्रोग्राम तयार करून देतो. म्हणजे मी गमतीने असं म्हणते की मी आकाशवाणीला आशाबाईंची मुलाखत घेतली तेव्हा त्या मुलाखतीचे निवेदिका म्हणून मला 400 रुपये मिळाले. पण नंतरच्या काळात असा एक टप्पा आला जेव्हा मी रेडिओला 1 लाख रुपये महिन्याला देत होते. सो हा बदलत असतो काळ, पण आपण त्यातनं कसं बदललं पाहिजे. केवळ एक निवेदिका किंवा लेखिका, जसं मी वर्तमानपत्रातनं सुद्धा लिखाण सातत्याने करत होते, पण केवळ तेवढ्यापुरतं मर्यादित न राहता आपण त्याच्या पलीकडे पाहिलं पाहिजे. म्हणजे पुस्तकही आहेत. त्यामुळे मला कृतार्थ, छंद माझा वेगळा, आय रिमेंबर आणि माझे जीवन अशी 4 पुस्तकं आहेत. त्यामुळे तो सगळा प्रवास करताना लेखन आणि निवेदन हे जर एकमेकांना पूरक असं जर आपण निवडलं, म्हणजे मी ते निवडलं आणि मग त्यातून एक व्यवसायाची एक वेगळी दिशा मिळाली. कार्यक्रम सुरू झाले आणि कार्यक्रमांचं व्यवस्थापन करता करता अनेक मोठे कार्यक्रम करता आले. आता तुझा आणखीन एक महत्वाचा जो कार्यक्रम आहे गगनाला पंख नवे, मला वाटतं त्या कार्यक्रमाला सुद्धा आता 10 वर्ष. हो, तर त्याविषयी सांग. गगनाला पंख नवे पुरस्कार ह्याची सुद्धा एक कथा अशी आहे की जेव्हा मिती क्रिएशनला 10 वर्ष पूर्ण झाली तेव्हा असा विचार केला की आपण कार्यक्रम तर करतोय, वेगवेगळे कार्यक्रम करतोय, आज सांस्कृतिक क्षेत्रात आपण कार्यक्रम करतोय, अनेक कलावंत माझ्याशी जोडलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या कलाकारांना सोबत घेऊन जेव्हा मी पुढे जाते तेव्हा मग असा विचार केला की आपला आणि प्रत्येकाच्या मागे मी म्हटलं तसं विचार होता. म्हणून मग 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आपण काहीतरी वेगळा उपक्रम सुरू करायला हवा. आणि मग हा उपक्रम सुरू करायचा म्हटल्यावर माझ्या मनात विचार आला की आपण समाजातला असा एक घटक घ्यावा की ज्या घटकाला आज समाजाला आपल्याला पुन्हा दाखवण्याची गरज आहे. दिव्यांग व्यक्ती आजूबाजूला आपल्या वावरत असतात, पण आपल्या लक्षात येत नाही की त्यांना काय त्रास होतो. पण माझ्या हे लक्षात आलं की या दिव्यांगांना जर आपण मुख्य प्रवाहात आणायचं ठरवलं किंवा ऍटलिस्ट आपण या निमित्ताने त्यांना लोकांसमोर आणूया, त्यांची कहाणी ऐकू दे लोकांना, त्यातून प्रेरणा घेऊ दे. म्हणून मग दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था यांचा पुरस्कार सुरू केला, गगनाला पंख नवे पुरस्कार. आणि 10व्या वर्षी तो सुरू केला, मिती क्रिएशनच्या 10व्या वर्षी सुरू केला. आज त्याला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि 25 डिसेंबरला संध्याकाळी 6 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक शिवाजी पार्क दादर इथे आपला हा कार्यक्रम होणार आहे. आज आपण इथेच या स्टुडिओमध्ये आहोत आणि याच प्रांगणात आपण अनेक कार्यक्रम, खरं तर मितीचे अनेक कार्यक्रम इथेच होतात. त्यामुळे मला सगळ्यांना आवाहन करायचंय की तुम्ही सगळ्यांनी नक्की या कार्यक्रमाला या. खरंच त्यांचं काम इतकं सुंदर आहे की आपण स्वतः दिव्यांग असूनही ते ना इतरांसाठी काम करायची इच्छा व्यक्त करतात. आपण ते करत नाही, पण ही मंडळी ते करतात. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट की प्रत्येक वर्षी आम्ही काही संस्थांना स्टॉल देतो, त्यांच्याकडनं आपण काही विनामोबदला त्यांना आपण स्टॉल देतो आणि जी काही रक्कम त्या दिवशी खरेदीतनं जमा होते ती रक्कम त्या संस्थेला देणगी म्हणून मिळते. त्यामुळे तोही एक मदतीचा हात पुढे करता येतो. आणि तुला सांगू, चांगलं काम असेल ना तर आपल्या मदतीला माणसं येतात. अगदी खरं. त्यामुळे माझा या गोष्टीवर अगदी विश्वास आहे. आणि त्यामुळेच अनेकांच्या सहकार्यामुळे गेली 10 वर्ष मी हा कार्यक्रम करू शकले. त्यामुळे या वर्षीच्या 10व्या वर्षी तुम्ही सगळ्यांनी कार्यक्रमाला यायचंय. नक्कीच. तुला या कार्यक्रमासाठी मनपूर्वक शुभेच्छा. आणि मला असं वाटतं की बहिणाबाईंच्या ओळी मला आठवतात की तुला दिले रे देवानं. खरंच आहे, दोन हात. तर जे दिव्यांग असतात त्यांना काहीतरी कमी असतं, पण काहीतरी जास्ती देवानं दिलेलं असतं. तर त्यांच्यासाठी तू काम करते आहेस. अतिशय छान आहे. तुला मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.